नमस्कार मंडळी. अशी वाली भजी तुम्ही खाल्लास काय? बघा एकदा, आणि तुम्ही नाही खाल्लं असाल ना तर करून पण बघा. हे ना कांदो असो किसून घेतलंय मी जरा बारीक, आणि ह्यो बटाटो असा तो पण किसून घेतले असो लांब लांब, आणि पाण्यात जरा टाकून ठेवलेले. आता त्याच्यातलं पाणी सगळं ना काढून कांद्यामध्ये टाकूया आपण हे सगळं. ह्याच्यामध्ये आता एक मिरची कापून घेतले ती टाकूया. थोडासा आला घेतलंय बारीक करून ता पण टाकतोय, आणि मूठभर ना कोथिंबीर असा ती पण टाकते याच्यात. अर्धी वाटी बेसन असा बेसन टाकतोय, आणि पाव वाटीपेक्षा पण कमी तांदळाचं पीठ टाकूया थोडा. तांदळाच्या पिठांना भजी मस्त कुरकुरीत होतली. जराशी हळद टाकूया. चवीनुसार मीठ टाकूया. ह्यो अर्धो चमचो जायच एवढं ना ओव घेतलंय, असं हातावरती व्हायच मळूया, आणि ओव सुद्धा याच्यामध्ये टाकून देऊया, म्हणजे भजी आपल्या पोटात बिघडायची नाही म्हणून. आणि आता ह्या सगळं आपण छान ढवळून घेऊया. लागला तरच पाणी टाकायचं, नाही लागलं तर अजिबात पाणी लावायचं नाही. या बघा, ह्याच्यात ना मी अजिबात पाणी टाकले नाही. बटाट्याचाच पाणीच आणि कांद्याचा पाणी सुटला त्याच्यामध्येच ना हे पीठ मस्त मिक्स झाला एकदम. तेल गरम झाला मस्त. आता आपण ना भजी सोडूया. हे बघा, भजी ना छान अशी परतून घेऊया जरा दुसऱ्या बाजून. एका बाजून भाजली आहेत ती चांगली अशी ना हे करायची, म्हणजे तेलात चांगली भाजली जातील, कुरकुरीत होई भजी एकदम. बघा, भजी ना छान भाजली गेली आहेत, आता मस्त पैकी दिसतं. आता एका ना काढून घेऊया आपण जरा. टिश्यू पेपरवर ठेवतोय, म्हणजे जास्त तेल असलं ना तर जायत. बघा तर मंडळी, आपली भजी कशी झाली ती एकदम एकदम कुरकुरीत झाली. तुम्ही पण नक्की करून बघा आणि खाऊन बघा, आणि माका नक्कीच कमेंट करून सांगा आपली रेसिपी कशी झाली आहे ती. आणि माझा चॅनल सबस्क्राईब करू, फॉलो करू अजिबात विसरा नको. धन्यवाद.